क्रीडांगणावर उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींचं मुजे महाविद्यालय जळगाव जिमखाना समितीतर्फे मी हार्दिक स्वागत करतो। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय हँडबॉल पुरुष महिला क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित जळगाव, धुळे, नंदुरबार आणि एरंडोल या क्रीडा विभागातील सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक यांचं स्वागत। आजच्या या उद्घाटन समारंभास आपण सुरुवात करीत आहोत। आजच्या या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आमच्या खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर या राणे सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तुमच्या आणि उद्घाटक आमचे मार्गदर्शक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर दिनेश पाटील सर यांनी या स्पर्धेचं उद्घाटन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे आजचे विशेष प्रमुख अतिथी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। जळगाव जिल्ह्यातील क्रीडा विश्वात एक विशेष कामगिरी करणारे आणि खेळाडूंसाठी एक पितामहासारखी भूमिका वठवणारे, महाराष्ट्र राज्य नव्हे तर राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघटनेवर जे आज सहसचिवपदी कार्य करत आहेत असे जळगाव जिल्ह्याचे क्रीडा महर्षी आम्ही त्यांना या ठिकाणी संबोधतो। ते शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आमचे मार्गदर्शक प्राध्यापक प्रदीपजी तडवेलकर सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमच्या खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इटी जांभरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि ज्यांच्या कारकिर्दीत हँडबॉल खेळाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली जळगाव शहरात आणि हँडबॉल खेळाला ज्यांनी पोषक वातावरण शालेय स्तरापासून जळगाव शहरात करून दिली, कारण आधी फक्त चाळीसगाव येथेच हँडबॉल हा परिचित होता आणि खेळला जात होता, परंतु जळगावमध्ये खऱ्या अर्थाने हँडबॉलसाठी पोषक वातावरण करून दिलेले प्राध्यापक जे मुख्याध्यापक डी चौधरी सर प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आजच्या क्रमांकातील दुसरे अतिथी आमच्या मुजे महाविद्यालय कला विभागाचे प्रमुख भूपेंद्र केसूर सर, डॉक्टर भूपेंद्र केसूर सर आमच्या जिमखाना समितीचे चेअरमन आणि आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर CP लभाणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे जिमखाना समितीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर जुगल किशोर दुबे यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो। प्राध्यापक डॉक्टर संजय चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत। जळगाव क्रीडा विभागाचे सचिव प्राध्यापक चंद्रकांतजी डोंगरे, त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव विभाग कार्यरत आहे असे जळगाव क्रीडा विभागाचे सहसचिव प्राध्यापक डॉक्टर PR चौधरी सर, या स्पर्धेचे जे निवड समिती सदस्य आहेत चेअरमन आहेत प्राध्यापक YD देसले सर, प्राध्यापक डॉक्टर अरविंद कांबळे सर, प्राध्यापक डॉक्टर नितीन वाळके सर। त्याचप्रमाणे नंदुरबार क्रीडा विभाग समितीमधून उपस्थित आमचे मित्र नंदुरबार क्रीडा विभाग समितीचे सचिव प्राध्यापक डॉक्टर राहुल ठाकूर सर यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो। एरंडोल विभागातून आलेले आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर संजय सोनवणे सर, त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर विजय पाटील सर, जळगाव विभागातील प्राध्यापक किरण नेहते सर, या सर्वांचं मी आधी शब्दसुमनांनी स्वागत करतो। आणि मी डॉक्टर लभाणे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि उद्घाटक श्रीयुत दिनेश पाटील सर यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी आम्हाला सर आपण दिली, त्याबद्दल मुजे महाविद्यालय परिवार आपले खरोखर आभारी आहेत। डॉक्टर प्रदीप तळवलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत 600च्या वर विद्यार्थी खेळाडू विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहेत आणि प्रत्येक खेळाडूसाठी ते स्वतः या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर या राणे सर यांचं स्वागत लभाणे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। राणे सर शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र
म्हणजे B.Ed आणि B.Ed सर हा एक मुझे महाविद्यालयातर्फे आमच्या सत्काराचा आपण स्वीकार करावा। आपले जळगाव क्रीडा विभागाचे सचिव प्राध्यापक डोंगरे सर उपस्थित आहेत। प्राध्यापक चंद्रकांत डोंगरे यांचं सुद्धा स्वागत। प्राध्यापक जुगल किशोर दुबे सर आपण करावं। जळगाव क्रीडा विभाग सचिव आपले आम्ही मुझे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत आणि सत्कार दोन्ही शाल देऊन सत्कार करायचे सरांचा। जळगाव क्रीडा विभागाचे सचिव आहेत ते आपला मान आहे सर, तो सचिवाचा आपला सन्मान करण्याची आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। डॉक्टर PR चौधरी सर सतत कार्यरत असणारे आमचे मार्गदर्शक, आपण सुद्धा आमच्या सत्काराचा स्वीकार करावा। नंदुरबार विभागाचे क्रीडा सचिव आणि आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर राहुल ठाकूर सर यांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार। हे नंदुरबार विभागाचे सचिव आहेत लभाने सर, आपण स्वागत आणि सत्कार करावा प्राध्यापक डॉक्टर राहुल ठाकूर सर। निवड समिती सदस्य प्राध्यापक डॉक्टर अरविंद प्राध्यापक डॉक्टर कांबळे सर, त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर नितीन वालके सर यांचं स्वागत। प्राध्यापक डॉक्टर संजय चौधरी सर आपण करायचे। डॉक्टर नितीन वालके सर यांचं स्वागत। एरंडोल विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संजय सोनवणे सर यांचं स्वागत। आमच्या खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रमुख शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख निलेश जोशी सर त्यांनी करावं। संजय सोनवणे सरांचं स्वागत। त्या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत चोपडा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर विजय पाटील सर, त्यांचं स्वागत सुद्धा निलेश जोशी सर आपण करायचं। त्या ठिकाणी जळगाव विभागाचे क्रीडा देवकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक किरण नेहते सर उपस्थित आहेत। निलेश जोशी सर आपल्याला विनंती करतो त्यांनी किरण नेहते सरांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी करायचं। खेळाडू मित्रांनो, आपल्यामध्ये आपण नेहमीच राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार या ठिकाणी करतो आणि आपल्यामध्ये खरंच एक लिजेंड खेळाडू उपस्थित आहेत। श्रीयुत शिंदे चाळीसगाववरून आलेले आहेत। आता सोनवणे सरांनी सांगितल्याप्रमाणे एअरफोर्स भारतीय संघाच्या मध्ये निवड झालेली आहे यांची हँडबॉलच्या। मी डॉक्टर दिनेश पाटील सर आपल्याला विनंती करतो की या गुणवंत खेळाडूचं आपण त्या ठिकाणी या प्रसंगी स्वागत करावं। इंडिया टीममध्ये निवड होणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी। त्यानंतर आपण या स्पर्धा ज्यांच्या सहकार्याने पार पाडणार आहोत असे पंच म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत गौरवजी देशमुख, दुसरे श्री ऋषिकेश चौधरी, ते चाळीसगाववरून आले आहेत, हँडबॉलचे राष्ट्रीय खेळाडू आहेत। ऋषिकेश चौधरी सर यांचं स्वागत राणे सर आपण करायचं आहे। बंटी गवडी यांचं स्वागत दिवी चौधरी सर आपण करायचे। बंटी गवडी, त्यानंतर निलेश गवडी यांचं स्वागत। परेश पवार, बंटी गवडी यांचं स्वागत। परेश पवार, केशव सर आपण परेश पवार यांचं स्वागत करायचं। त्याचप्रमाणे आमच्या मुझे महाविद्यालयाचे माजी खेळाडू, विद्यापीठ खेळाडू आणि या स्पर्धेकरता पंच म्हणून उपस्थित असलेले दिनेश मौर्य यांचं स्वागत लबाने सर आपण करायचे। पुढील पंच प्रकाश सपकाळे, मी
तळेकर सरांनी विनंती करतो त्यांनी प्रकाश सपकाळ्याचा या ठिकाणी स्वागत करायचं. पुढील ललित कोळी वायडी देशले सरांना विनंती करतो त्यांनी ललित कोळी त्यांचा स्वागत करायचं. विनीत महाजन मी PR चौधरी सरांना विनंती करतो त्यांनी विनीत महाजन यांचं स्वागत करायचं. या स्पर्धेकरिता आम्हाला आमचे एकलव्य क्रीडा संकुलाचे सर्व कर्मचारी यांचं सुद्धा सहकार्य लाभलं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. त्याचप्रमाणे शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रवीण कोल्हे सर, निलेश जोशी सर, प्राध्यापक रणजित पाटील सर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. आणि मी विनंती करतो प्रमुख अतिथी यांना की आजच्या या प्रसंगी तत्पूर्वी आपण या स्पर्धेचं श्रीफळ फोडून नंतर उद्घाटन करूया. तत्पूर्वी खेळाडूंना मार्गदर्शन म्हणून 2 शब्द सांगावेत. मी त्या ठिकाणी निमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रदीप तळवलकर सर. तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल की हंगामी प्लेयर म्हणून राहू नका. शिंदेसारखे जे एअरफोर्समध्ये प्लेयर आहेत अशा प्लेयर लोकांना कॅम्पसाठी बोलवून आपल्या विद्यापीठातल्या खेळाडूंना कोचिंग कॅम्प लावून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आपण ज्यांच्याजवळ ते राहतात गावाच्या जवळ त्या ठिकाणच्या खेळाडूंनी तरी घेणं आवश्यक आहे. मेहनतीशिवाय काही प्राप्त होत नाही. हंगामी प्लेयर राहू नका, पावसाळी छत्र्या राहू नका. वर्षभर जो प्रॅक्टिस करेल तोच प्रावीण्य प्राप्त करू शकतो, हंगामी प्लेयर प्राप्त करू शकत नाही. अर्धे मुलं तुम्ही कंबर वाकून बसलेले असतात, अर्धे मुलं वाकून बसले कंबर वाकून, म्हणजे तुम्ही फिजिकली फिट नाही आहे. शिंदेला विचारा फिटनेस काय राहत होते, मिलिटरीचा फिटनेस काय राहत होते. जो 20 राऊंडच्यावर ट्रॅकवर राऊंड मारीन तोच लंबी रेसचा घोडा आहे. म्हणून मेहनत घ्या, दिवस रात्र मेहनत घ्या, डोक्यामध्ये एकच खेळ ठेवा आणि त्या एकच खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त करा. एकच खेळाडू 4 टीममध्ये खेळला, हाही खेळ माझा, तोही खेळ माझा, तोही खेळ माझा, मग कोणत्याच खेळामध्ये तुम्ही प्रगती प्राप्त करू शकत नाही, आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकत नाही. त्यामुळे एक खेळ निवडा, त्याच्यावर कठोर परिश्रम घ्या, नियमित प्रॅक्टिस करा, सराव करा. आणि आपले क्रीडा संचालक जे तुम्हाला लाभलेले आहेत त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आणि शालेय जीवनामध्ये आपल्या आपल्या खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. सर्व चांगले क्रीडा संचालक आहे, त्यांचंही मार्गदर्शन तुम्ही घेणं आवश्यक आहे. मॅचेस आल्या, विद्यापीठानं शेड्यूल डिक्लेअर केलं पेपरमध्ये, मग तुम्ही क्रीडा संचालकाकडे जाता, सर मला या टीममध्ये टाका, मला त्या टीममध्ये टाका. एक परफेक्ट वर्षभर प्रॅक्टिस करून एकच खेळाचे सराव करा आणि त्या खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त करा. विद्यापीठाचं नावलौकिकात भर घाला आणि तुमच्याही आईवडिलांच्याही नावलौकिकात भर घाला. महाविद्यालयाचं नाव वाढवा. तुम्हाला आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर मी विनंती करतो आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर दिनेश पाटील सर यांनी खेळाडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. एक क्रीडा विद्यापीठ म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. आणि अशा क्रीडा विद्यापीठाचे आणि या महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक आमचे मित्र डॉक्टर श्रीकृष्ण बेलोरकर सर, विविध महाविद्यालयातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि खेळाडू मित्रमैत्रिणींनो, मी आपला खूप वेळ घेणार नाही. मगाशी तळवलकर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण मेहनत घ्या, मेहनतीला फळ मिळतं. ती जी म्हण आहे, जो मेहनत करेल त्याला फळ निश्चित मिळतं. असं कधी घडलं नाही की मेहनतीला फळ मिळालं नाही. आज ना उद्या ते मिळतंच. म्हणून आपण नियमित सराव करावा. आणि एक दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, बेलोरकर सरांनी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, खूप विद्यापीठांमध्ये आता आपण जी काही कोविडची परिस्थिती बघतो, 2 वर्षापासून सगळं आपलं क्रीडा क्षेत्र जे होतं ते थांबलेलं होतं. खूप विद्यापीठांमध्ये बऱ्याचशा म्हणजे स्पर्धा ह्या होत नाहीये. फक्त निवड चाचणी घेतली जाते. निवड चाचणीवर संघ निवडून अगदी निम्मे संघ दर्जा नसताना किंवा दर्जा नाही म्हणून पाठवले जात नाहीत. परंतु आपलं एकमेव विद्यापीठ असं आहे
की आपण सगळ्या स्पर्धा एवढ्या धावपळीत असताना सुद्धा सगळ्या स्पर्धा अगदी आंतरमहाविद्यालयीन आंतरविभागीय स्पर्धा घेऊन अगदी ज्याला प्रॉपर म्हणतो ते सिलेक्शन करून आपण सगळे आमचे डायरेक्टर धावपळ करून आपल्या स्पर्धा होत आहेत आणि चांगला संघ निवडला जावा आणि खेळाडूची संधी ही वाया जाता कामा नये म्हणून सगळ्यांना संधी मिळायला पाहिजे म्हणून आम्ही या स्पर्धा आयोजित करतो मित्रांनो. आपली सुद्धा धावपळ होत असेल आज या स्पर्धा. आणि तळवलकर सरांनी एक मुद्दा त्या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला, एक खेळाडू 4-4 गेम खेळतो, साहजिक ती धावपळ होणारच आहे. आज हँडबॉल, उद्या बास्केटबॉल, अजून व्हॉलीबॉल, अजून काय असेल ते, म्हणून ही आपली सुद्धा धावपळ होत असेल. म्हणून त्याच्यातला एक पर्याय असा आहे की एकाच खेळावर आपण लक्ष केंद्रित करा आणि त्या खेळात आपण मास्टरी घ्या, खूप मोठे व्हा. आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय खेळाडूचा या ठिकाणी सत्कार केला, असं मोठे व्हा. आपला सुद्धा योग अशा कुठल्या ना कुठल्या स्पर्धेच्या ठिकाणी आपलाही सत्कार व्हावा, विशेष सत्कार व्हावा, असा आपण एक निश्चय करूयात आणि त्याला आपण पाठबळ देऊयात आणि तसा सराव करूयात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राणे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्यास मार्गदर्शक 2 शब्द सांगावेत. तज्ञ कोच आणि परीक्षक आणि खेळाडू बंधू भगिनी, खूप चांगला योग हा आहे की आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा पार करून आज आपण आंतरविभागीय स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. म्हणून तुमचं सर्वांचं पुनश्च अभिनंदन करतो. आणि आता इथून तुम्ही आंतरविद्यापीठ संघासाठी तुमची निवड होणार आहे. आणि आयुष्यामध्ये सरांनी आणि दोन्ही पाहुण्यांनी तुम्हाला चांगला मंत्र दिलेला आहे. त्या मंत्राचा जप करा, म्हणजे एकाच खेळावर लक्ष केंद्रित करा. कुठल्याही परिस्थितीला आपण सामोरे जाण्याची क्षमता ती फक्त खेळाडूंमध्ये असते, असा माझा आताचा अनुभव आहे. आणि तुम्ही इतर विद्यार्थ्यांचे पण प्रेरणास्रोत असतात आणि तुम्हाला मिळालेली जी पारितोषिकं आणि मेडल्स असतात ती तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही परिवर्तन घडवून आणतात. तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या मित्रांना, कुटुंबियातल्या घटकांना, शिक्षकांना नेहमीच आदर आणि खूप सन्मान असा वाटतो. त्या सन्मानाचे आपण वाटेकरी व्हा. आयुष्यभर मेहनत केली तर आयुष्यभर सन्मान मिळत राहील, अशा शुभेच्छा तुम्हाला देतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल बेलोरकर सरांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आपण या ठिकाणी एक सत्कार करणार आहोत. आमच्या मुजे महाविद्यालयाचा माजी खेळाडू, रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये ज्यांनी ऑल इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलं आणि नंतर त्यांची भारतीय सैन्य आर्मीमध्ये प्रशिक्षक म्हणून निवड झाली. दिल्लीत कार्यरत असताना आता नुकतीच त्यांची भारतीय खेल प्राधिकरण साई स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने शूटिंग, रायफल शूटिंग आणि पिस्तूल शूटिंगचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे. असे या ठिकाणी दीक्षांत जाधव उपस्थित आहेत. मी डॉक्टर दिनेश पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी दीक्षांत जाधव हे आमच्या खेळाडूचं आणि आता भारतीय खेल प्राधिकरणचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ज्यांना अपॉइंटमेंट मिळाली आहे, सिनियर कोच, त्यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे. दीक्षांत जाधव. त्यानंतर मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेचं श्रीफळ फोडून उद्घाटन करावं. आजचा या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. करा. खेळाडूंनी आपलं नाव, महाविद्यालयाचं नाव सांगायचंय. अरुण सर, आपण संघाला मार्गदर्शन करायचे. जळगाव आजच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय मुजे महाविद्यालय जिमखाना आयोजित आंतरविभागीय रायफल व पिस्तूल शूटिंग स्पर्धेकरिता उपस्थित सर्व खेळाडू मंचावर उपस्थित मान्यवरांचं मी
विजय महाविद्यालय जिमखाना विभाग आणि एकलव्य क्रीडा संघ परिवारातर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमच्या खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष आणि या एकलव्य क्रीडा संकुलाचे कोऑर्डिनेटर, ज्यांचं आम्हाला या डेव्हलपमेंटसाठी सतत रोज मार्गदर्शन असतं, रोज काकांची व्हिजिट असते आणि नवीन डेव्हलपमेंटसाठी जे सतत भाग, त्यामुळे ही एवढी फास्ट माझ्या ठिकाणी आपण आज ही रेंज पाहत आहेत, याचंसुद्धा श्रेय काकांनाच जातं. असे डी पाटील सर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी विनंती केली. कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे मार्गदर्शक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर दिनेश पाटील सर यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला या रेंजसाठी मिळालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि जळगाव जिल्ह्यात रायफल शूटिंग क्षेत्रात जिल्ह्यातच नव्हे तर खानदेशातील एक परिचित असं नाव आदरणीय दिलीप गवडी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दिलीप गवडी सरांचा परिचय मी थोडक्यात आपल्यास करून देतो या ठिकाणी. दिलीप गवडी सर जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत. नित्यनियमाने या ठिकाणी सराव चालतो आणि ही जी रेंज जी झाली आहे त्या सरांच्याच मार्गदर्शनातून तयार झालेले जे विद्यार्थी आहेत जे राष्ट्रीय स्तरावर खेळले त्यांनीच या ठिकाणी या रेंजची निर्मिती केलेली. तर सरांना भारत सरकारद्वारा राष्ट्रपती पदकाने सुद्धा सन्मानित आहेत. जळगाव जिल्हा होमगार्डचे समादेशक सर होते. महाराष्ट्र शासनाद्वारे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार सरांना मिळालेला आहे. त्यानंतर गुणवंत जिल्हा क्रीडा संघटक पुरस्काराने सन्मानित आहेत. रायफल शूटिंग या खेळाच्या राष्ट्रीय स्तरावर 8 सुवर्ण 7 रौप्य व 7 कांस्य अशा 22 राष्ट्रीय पदकांचे सर मानकरी आहेत. महाराष्ट्र मुंबई राज्य संघटनेचे संचालक आहेत सर. जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनचे सचिव मुख्य प्रशिक्षक आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र गवडी संवाद संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि असं अनेक सामाजिक कार्य जळगाव जिल्हा क्रीडा महासंघ आहे. क्रीडा महासंघाला सुद्धा संचालक म्हणून सर काम करतात. खेळाडूंसाठी सर्वतोपरी रायफल शूटिंगच्या विशेषतः सदैव सर तत्पर असतात. इथे गवळी सरांनी आज आमचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने सरांच्या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे दुसरे अतिथी आहेत प्राध्यापक आमचे मित्र आणि जळगाव जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव प्राध्यापक प्रशांत जगताप सर, हे सुद्धा महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेवर सहसचिव म्हणून सध्या कार्य करत आहेत. सरांचं सुद्धा तलवारबाजी क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. लहान हायस्कूलमध्ये सर क्रीडा शिक्षक म्हणून काम करतात. त्याच हे आजचे आपले प्रमुख पाहुणे या ठिकाणी मिळाले म्हणून मी यापासून विनंती करतो आजच्या आमचे जिमखाना समितीचे चेअरमन आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर सी लबाने सर यांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डी पाटील सर यांचं आपण मुझे महाविद्यालयातील स्वागत करा. उद्घाटक त्यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन संपन्न होणार आहे. असे आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर दिनेश पाटील सर यांचं सुद्धा स्वागत डॉक्टर लबाने सर यांनी करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री दिलीप गवडे सर यांचा स्वागत आणि सत्कार, कारण सर पहिल्यांदाच आमच्या या रेंजमध्ये आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत आणि सत्कार आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डी पाटील काकांना विनंती करतो की मुझे महाविद्यालय परिवार आणि एकलव्य क्रीडा संकुल परिवारातर्फे सरांचा आपण स्वागत आणि सत्कार करावा. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे दुसरे अतिथी श्रीयुत प्रशांत जगताप सर यांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार पण लबाने सर आपण करावं असं विनंती आहे.
आहेत. आजच्या या रायफल पिस्तूल शूटिंग निवड समितीचे चेअरमन आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर KG बोरसे सर हे त्या ठिकाणी आले आहेत. त्यांनी सुद्धा स्वागताने सत्कार मी आमच्या विजय कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉक्टर रणजित पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी सरांच्या ठिकाणी स्वागत. जळगाव विभाग क्रीडा समितीचे सचिव प्राध्यापक चंद्रकांत डोंगरे सर यांचं सुद्धा स्वागताने सत्कार सर आपण करायचं आहे. जिमखाना समितीचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर CP लवाने सर यांचं स्वागताने सत्कार. या रेंजचे प्रमुख प्रशिक्षक आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने ही रेंज चालत होती आणि असे आमचे मार्गदर्शक श्री दीक्षांत जाधव यांनी करायचं. जळगाव क्रीडा विभागाचे ज्येष्ठ क्रीडा संचालक मेहते सर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत सागर सोनवणे आपण करायचं आहे. शहादा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक कांबळे सर प्राध्यापक डॉक्टर अरविंद कांबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमचे AC इंजिनिअरिंग कॉलेजचे क्रीडा संचालक प्राध्यापक नितीन चौधरी सर कबड्डीपटू त्यांनी आत्ताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर LK प्रताळे सर हे सुद्धा निवड समिती सदस्य आहेत. त्यांचा स्वागत आणि सत्कार मी लवाने सरांना विनंती करतो की प्रताळे सरांचं आपण स्वागत करा. पुढे क्रीडा विभागाचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक नितीन वालके सर आहेत. डॉक्टर नितीन वालके सर उपस्थित आहेत. मी रणजित पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी नितीन वालके सरांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. एरंडोल विभाग संघाचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर विजय पाटील सर क्रीडा संचालक चोपडा महाविद्यालय यांचं स्वागत आणि सत्कार नितीन चौधरी सर आपण करायचं आहे. त्याचप्रमाणे अमळनेर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक सचिन पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते एरंडोल विभागाच्या संघासोबत संघ प्रशिक्षक म्हणून आहेत. त्यांचा स्वागत आणि सत्कार किरण पाटील सर आपण करायचं आहे. किरण पाटील सर आमच्या रेंजचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. या ठिकाणी नंदुरबार विभागातून सुद्धा नंदुरबार विभागाचे संघ प्रशिक्षक आणि जळगाव जिल्ह्यातील नामवंत शूटिंग खेळाडू आहेत. त्यांचा सुद्धा त्या नंदुरबार विभागाचे संघ प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. जळगाव जिल्ह्याचे असले तरी हरीश साळुंखे म्हणून आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यांचा आणि राष्ट्रीय शूटिंग खेळाडू आहेत आणि सध्या ते आता नंदुरबारला सेवेत आहेत. त्यांचा स्वागत आणि सत्कार किरण पाटील सर आपण करायचा आहे. महाविद्यालयाचे कॉमर्स विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक YS संघाने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. YS संघाने सर कॉमर्स विभागात जरी असले तरी जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनचे सर कोषाध्यक्ष आहेत आणि शूटिंगच्या खेळात शूटिंग या खेळाला जोडून सर अनुभवत आहेत. अनेक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेले आहेत. रायफल असोसिएशनमध्ये सरांचं सुद्धा मोठं कार्य आहे. तुमच्या पूज्य महाविद्यालयाचे कॉमर्स विभागाचे सुद्धा एक शिस्तप्रिय आणि कडस प्राध्यापक म्हणून सरांची ख्याती आहे. मी विनंती करतो किरण पाटील सरांना सैन्याने सरांचं आपण या ठिकाणी आमच्या जिमखाना समितीचे सर सदस्य सुद्धा आहेत. विद्यार्थी मित्रांनो उपस्थित सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी सत्कार समारंभावर या ठिकाणी संपन्न होत आहे. आता कार्यक्रमाच्या पुढील याच्याकडे आपण बोलूया.
कारण कुठल्याही कार्यक्रमामध्ये जसे आपल्या ठिकाणी गवडी सर उपस्थित आहेत, त्यांचं प्रदीर्घ असा अनुभव शूटिंगमध्ये आहे. तर या वक्त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायचे, ज्यातून आपल्याला शिकायचे. काही जरी गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या तर आपण निश्चितच त्याच्यावर वाटचाल करू शकतो. म्हणून मी आजच्या या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपण स्पर्धेचं उद्घाटन प्रत्यक्ष शॉर्ट फॉर्म करणार आहोत पाहुण्यांच्या असं. तत्पूर्वी आपण पाहुण्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी घेणार आहोत. सर्वप्रथम मी विनंती करतो गवडी सरांना की ज्यांनी रायफल शूटिंग हा खेळ जळगाव जिल्ह्यामध्ये जिवंत ठेवला, अनेक राष्ट्रीय खेळाडू त्यांनी या ठिकाणी घडवले. पाटील सर आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संचालक आणि आम्हाला सतत मार्गदर्शन आणि प्रेरणा करण्यात येणारे डॉक्टर श्री दिनेश पाटील सर, आदरणीय लवारे सर आणि उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षक बंधू, पालक बंधू आणि सर्व खेळाडू वगैरे. प्रथम तर मी दादासाहेब बेंडाळ सरांचं, डी पाटील सर आणि या संस्थेचे सर्व प्रमुख संस्थाचालक वेलुरकर सर यांच्या सर्वांचे आभार मानतो. त्यांनी जळगाव शहरामध्ये अतिशय उत्तम अशी रेंज स्थापन करून जळगावच्या मुलांना एक चांगला न्याय दिलेला आहे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली. तर मी वैयक्तिक आणि जळगाव जिल्हा रायफलच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि आज आपल्या मधलं जे चांगले खेळाडू घडणार आहे, तर मित्रांनो सांगायचे असं की जळगाव जिल्ह्यामध्ये 1986ला खेळ सुरू झाला. सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई आणि कोल्हापूर येथेच हा रायफल शूटिंगचा खेळ होता. नंतर आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक श्री शुभम मिलवानी, प्राध्यापक सेंदाने सर आणि आमचा मित्रपरिवार या सर्वांनी मिळून 1986ला जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनची स्थापना केली. सुरुवातीला रायफल असोसिएशन नसल्यामुळे, म्हणजे रेंज नसल्यामुळे JK पार्कच्या ठिकाणी, नंतर नाटो टाकीच्या मागे शाळेमध्ये ओपनमध्ये आम्ही मुलं घडवली. त्याच्यानंतर 2000 पासून पायनर स्पोर्ट्सच्या इथं आम्हाला रेंज मिळाली, परंतु ती चारी बाजूने ओपन आहे, वरतून पण ओपन आहे. आणि अशा ओपन परिस्थितीमध्ये आपले खेळाडू चांगले घडलेले. सर मला आनंद वाटतो सर की आपल्या खानदेशातील मुलांची तळमळ आणि एकाग्रता आणि खेळाची जिद्द खूप चांगली. कुठल्याही सुविधा नसताना अशा ओपन परिस्थितीमध्ये आपले 2 आंतरराष्ट्रीय, 600च्या वरती राष्ट्रीय आणि 5 ते 6 हजारच्या वरती राज्यस्तरीय खेळाडू आज घडलेले आहेत. आणि राष्ट्रीय स्तरावर बरेचसे बक्षिसं नॅशनल लेवलचे आपल्या मुलांनी आणलेले आहेत. स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्कॉलरशिप आपल्या मुलांनी मिळवलेले आहेत. आणि एवढं असताना असे खेळाडू आपल्याकडे चांगले घडले. तर आता आनंद असं वाटतो की अशी अत्याधुनिक फ्रेज आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये नॅशनल लेवलचे आमचे प्लेयर किरण पाटील आहेत, साळुंके आहेत, जाधव आहेत, असे प्लेयर आपल्याला कोचिंगमध्ये आहेत. किरण पाटील सरांचं सांगायचं म्हणजे सर्व्हिस करून ते थोडी प्रॅक्टिस करत असताना त्यांनी नॅशनलला गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. आपण युनिव्हर्सिटीमध्ये खेळतो, युनिव्हर्सिटीमार्फत जर खेळतो आपण, आपल्या ज्या ऑल इंडिया लेवलच्या मॅचेस असतात त्यामध्ये मेडल घेणारे आणि खेळणारे हे फक्त सर्व कॉलेजचे मुलं असतात. परंतु असोसिएशनच्या मॅचेस ज्या असतात त्या ओपन खेळाडू असतात, त्याच्यामध्ये सर्व नावाजलेले खेळाडू आणि पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे आर्म फोर्सेसच्या बाकीचे ज्या निमलष्करी दल आहेत त्याचे खेळाडू असतात. त्याच्यात खूप फाईट असते आणि त्यामध्ये नॅशनलला मेडल मिळवणं म्हणजे फार जिकरीचं असतं. त्यामध्ये आमचे किरण पाटील सरांनी गोल्ड मेडल घेतलेलं आहे. असे कोच आपल्याला एकदम उपलब्ध आहेत. किरण पाटील आहे, दीक्षित जाधव आहेत, असे कोच आपल्याला मिळाले आहेत. आपल्या असोसिएशनकडे आपल्या जिल्ह्याचे खेळाडू बऱ्याचशा सर्व्हिसमध्ये लागलेले खेळाडूंना हा एक फार मोठा फायदा आहे, उपयोग आहे त्याचा. खेळाडू बाहेरच्या मोठ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या भागात गेले तर कॉलेजमध्ये एंट्री घेताना पण स्पोर्ट्स कोट्याची एंट्री मिळते. सर्व्हिसमध्ये फायदा आहे, भरपूर उपयोग आहे. तरी सांगायचं येतो की आता तुम्हाला सर्व चांगल्या फॅसिलिटी मिळालेल्या आहे, तर आपण चांगल्या एकाग्रतेने आणि मन लावून आणि आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक करावं. ऑल इंडियाला मेडल आहे, गोल्ड मेडल आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे त्याला. आणि तळमळीचा कार्यकर्ता आहे. ही रेंज आम्ही जी करू शकलो, दीक्षांत जाधव याच्या तळमळीमुळे तर ही रेंज झाली नसली.
हे 15 दिवस थांबून त्यांनी हे सर्व स्वतः करून घेतलेलं आहे आणि तळागाळातून येणाऱ्या खेळाडूंसाठी मार्गदर्शन सर्वतोपरी मदत करण्याची त्याची तयारी आहे. त्याचे किती खेळाडू म्हणजे आज आपल्याला एक प्लॅटफॉर्म असं झालेला आहे की सर आपले विद्यार्थी आज दिल्लीला जाऊन प्रॅक्टिस करू शकतात चांगल्या रीतीने की जिथे सगळे ऑलिम्पिक प्रॅक्टिस करतात तुमच्या माहितीसाठी. त्यानंतर या रेंजचे प्रशिक्षक किरण पाटील सर यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करावं अशी आपल्याला विनंती करतो. सागर सोनवणे सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांचा सुद्धा सत्कार करावा या प्रसंगी. यानंतर मी विनंती करतो आमचे मार्गदर्शक आदरणीय दिनेश पाटील सर. मित्रमैत्रिणींनो, आपण कुठलाही खेळ खेळतो मी सार्थ प्रत्येक समारंभात प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो. आपणच स्वतःचं इव्हॅल्युएशन आपण करायचं असतं, आपली मोजमाप आपण करायची असते. तो सांगेल, हा सांगेल, यांनी असं करायला पाहिजे, यांनी असं करावं. त्याच्यापेक्षा आपण याच्या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये आपली प्रगती कुठपर्यंत होते, आपण ती पुढे जायला पाहिजे की मागे जायला पाहिजे. आजपर्यंतचा अनुभव असा आला आहे. आपले बरेचसे खेळाडू, मी आपल्या खेळाबद्दल राजीव कृष्णबद्दल नाही बोलतो, इतर दुसऱ्या खेळाबद्दल बोलतो. बरेच खेळाडू हे त्याच ठिकाणी आहेत, किंबहुना काही तर तिथून मागे गेलेले. हे क्रीडा क्षेत्रात होता कामा नये. महाविद्यालयाचे ज्येष्ठ खेळाडू जळगाव जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सुद्धा खेळाडू आहेत, मार्गदर्शक आहेत. रोहन भावसार यांना विनंती करतो की आपण त्यांचा स्वागताने सत्कार करावा. दिनेश पाटील सर. रोहन भावसार. त्याचप्रमाणे दुसरे पंच आहेत गोविंद भावसार, हा सुद्धा आमच्या महाविद्यालयाचा खेळाडू आहे. विलास महाजन. मी लबाडे सरांना पारस गुरव पायल, ही सुद्धा एक स्कोरर आहे. त्यानंतर मी विनंती करतो की त्यांनी अक्षय झोपे सुद्धा प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी आहेत आपल्या जळगाव विभाग समितीचे. अक्षय झोपेंचा सुद्धा आपण या ठिकाणी स्वागताने सत्कार करायचा आहे. त्यानंतर मी पाहुण्यांना विनंती करतो त्यांनी या स्पर्धेसाठी उद्घाटनासाठी यायचे सुद्धा प्रत्यक्ष तलवारबाजी घेऊन आपण उद्घाटन करूया. आजच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहेत आमच्या भुज महाविद्यालय जिमखाना समितीचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर शिकीला बाने सर, आमच्या भुज महाविद्यालय कला शाखेचे सायन्स शाखेचे डायरेक्टर, ऑटोनॉमस कॉलेज आमचं आहे त्या सायन्स शाखेचे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर के जी खडसे सर. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आमच्या भुज महाविद्यालयाचे रजिस्ट्रार साहेब डॉक्टर बोरसे सर. त्याचप्रमाणे आमचे भुज महाविद्यालयाचेच प्राध्यापक तळेले सर आणि रणजित सर, जळगाव विभागाचे सचिव प्राध्यापक डोंगरे सर. आजच्या ज्यांचा संघ आज खेळतो आहे
ते आणि जळगाव विभागाचे उपसचिव प्राध्यापक डॉक्टर PR चौधरी सर, आमचे विजय कनिष्ठ महाविद्यालयाचे रणजित पाटील सर यांच्या उपस्थितीत आपण आणि आमचे मित्र सिंदूरहून आलेले प्राध्यापक डॉक्टर महेश पाटील सर, आपण ह्या या स्पर्धेमध्ये निवड समिती सदस्य ज्येष्ठ क्रीडा संचालक वेनपूर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर सचिन झोपे सर, सर्वांचं मी त्या ठिकाणी मुझे महाविद्यालय जिमखान्याच्या वतीने शुभेच्छुमनाने स्वागत करतो.